पार पडला आणि आता एक मोठा सामना आपल्याला भेटीस येतोय. एका बाजूला तुम्हाला पार मिळेल संघ डिक्सळ, तर दुसऱ्या बाजूला दामत. कर्जत तालुक्यातील दोन संघ एकमेकांच्या अगेन्स्ट खेळताना आता तुम्हाला सध्याच्या घडीला दिसतील. टॉस तिथे जिंकला होता टीम यशोदीप क्रीडा मंडळ डिक्सळ संघाने आणि बॅटिंग करण्याचा निर्णय त्याने स्वीकारला आणि आमंत्रित केलं यावेळेस मात्र टीम दामत संघाला यावेळेस क्षेत्ररक्षणासाठी सलामी जोडी दाखल होतीये. श्रेयस आणि रोहित ही जोडी तुम्हाला पार मिळेल. बघा लक्षात असू द्या, त्या झाडाला लागून जर झेल स्वीकारला तर देखील झेल देण्यात येईल, आऊट देण्यात येईल याची आपण नोंद घ्यायची आहे. आणि झाडाला लागून बॉल डायरेक्ट बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला तर षटकार, आणि जर झाडाला लागून टप्पा पडून जरी बॉल बाहेर गेला तरी चौकार देणार आहोत त्याची आपण नोंद घ्यायची आहे. महत्त्वाची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवली. आणि सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू जर राहिला तर आपण धावून धावा पूर्ण करू शकता याची आपण नोंद घ्यायची आहे. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट बोथ टीम. शोध गुड गेम एकदा जोरदार डाळ्या आजच्या दिवसाला सुरू होते. पहिला बॉल गोरताई मार्कवरती खुरम नजे. पहिला बॉल अंपायर सिग्नल नो बॉल. पहिल्याच बॉलवरती इथे सुरुवात तुम्हाला पार मिळेल. नो बॉलचा अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात या दोन धाबा इथे मिळतील. फ्री हिटचा इशारा पंच संदीप गायकवाड सरांचा आमच्यापर्यंत पोहोचतोय. कबीरजी अत्तारी आणि संदीप गायकवाड सर असे दोन नामांकित पंच तुम्हाला त्याच्या जरूर पार पडतील. सलामी जोडी दाखल झाली. स्ट्रायकिंग एरवरती आपण पाहिलं श्रेयस आणि त्याच्या साथीनं रोहित ही जोडी आपल्याला पार मिळाली. फ्री हिटचा बॉल होता. बॅटची कडा घेतली. एस्टनच्या मागे दन 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 करत बॉल चाललाय लॉंग स्टॉप एंडला बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळते 4. येतोय चौकार. इथे देखील फटका चांगला स्क्वेअर लेगला ऑन साइडला खेळलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा दुसरा चौकार. बॉल मात्र सलग 2 वेळा आपण पाहतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर धाडला. टीमची टोटल जाऊन पोहोचले स्कोर कार्डवरती आतापर्यंत तुम्ही पाहताय 10 आकड्यावरती. ड्राईव्ह केलाय. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. दरम्यान घडले काय? बाल बचावले गेले का? पाहावा लागेल. आणि आता पंचाने घेतला रिव्ह्यू.
खरं तर धाव घेण्याचा प्रयत्न होता, बरोबर वेगाने धावले होते ते बॅटर श्रेयश, परंतु तदनंतर चेंडू इस्टँडला लावण्यामध्ये थोडंसं वेळ घेतला. दरम्यान पहिले धावेचा प्रयत्न फसला का पाहावा लागेल. KTC लाईव्ह यांच्या माध्यमातून तुम्हाला जरूर दूध का दूध और पाणी का पाणी इथे मात्र पाहायला मिळणार. या स्पर्धेच्या माध्यमातून खूप चांगला लाईव्ह टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळेल KTC लाईव्हच्या माध्यमातून. पहिल्यांदा जर चेंडू स्टँडवरती लावला असता तर नक्कीच बॅटर बाद होऊ शकले असते, परंतु आता कुशल मोमेंट आहे, त्यामुळे नक्की घडले काय हे चित्र तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. सलामी जोडी रोहित आणि त्याच्या साथीनं श्रेयसला आपण पाहिलं. श्रेयसच्या बॅटमधून 2 चौकार आले. पहिला बॉल फेस केला होता श्रेयसनं, त्याने एक सिंगल एक पडली. रोहितच्या बॅटमधून 2 चौकार आले. नो बॉल देखील आपण पाहिला. पहिल्याच बॉलवरती नो फेकण्यात आला खुरमच्या माध्यमातून. दामत विरोधात डिक्सळ अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. कर्जत तालुक्यातील 2 नामांकित संघ एकामेकाच्या आगीच खेळत असताना साऱ्या गोष्टी इथे चेक करण्यात येतील. नक्की घडलंय का या बॉलवरती. खरं तर होम साईडला खेळण्याचा प्रयत्न फसला होता. मिडावनचा खेळाडू भरपूर चालाक आणि चातुर होता, ज्याने मात्र डायरेक्ट थ्रोपैकी चांगली पार मारली. OUT फर्दच बाद. सलग 2 बॉलवरती 2 चौकार आल्यानंतर आता विकेट संपादित केली आहे. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झाला आहे. भावेशला तुम्ही पाहताय जो 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झाला. या मॅचमध्ये भावेशला इथून चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण संकटमोचक कामगिरी त्याला करावी लागेल. कारण आतापर्यंत आपण पाहिलं खरं तर जो सलामीला गेलेला बॅटर होता तो लवकर बाद झाला, त्यामुळे आता अशा अपेक्षा पूर्ण वाढल्यात भावेशच्या खांद्यावरती. गुरुदास खुराम ऑन साईडला खेळला, फटका चांगला, मिड विकेटला बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर सिग्नल 4 रन. धावफलक वेगाने पुढे सरकतो. टीमची टोटल तुम्हाला पार मिळालेला स्कोर कार्डवरती 10 धावा. आतापर्यंत 14 धावा फलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर चेंडू फेकले जबळ 5 चेंडू इथे मात्र फेकले गेले, त्यामध्ये 1 नो होता, त्यामुळे आता 4 लिगल डिलिव्हरी तुम्हाला पार मिळेल. 4 चेंडूमध्ये धावा खर्च केला. 14 थोडासा मागणा ठरलाय गोलंदाज खुरम. परत एक महत्वाची विकेट त्याने संपादित केली आहे. पुन्हा एकदा फुल टॉस ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. इथे शर्यत लागली आहे चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये भाग मिल्का भाग. ही परिस्थिती असताना अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर लॉंगलेगच्या दिशेला ठोकलाय. चौकार. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये. एक्स्ट्रा कव्हरला गॅप मोठा नाही. धावाचा तोटा. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा.
इथे फटका चांगला आहे, बोलावला ऑन साईडला, बॉल चालला डीप मध्ये क्षेत्ररक्षक लॉंगॉनला उपस्थित, एक सिंगल धाव इथे एक बंडी जाईल आणि आता सिंगलच्या जोरावरती धावफलक 23 आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळतो. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय. बाबेशला तुम्ही पाहताय, बाबेशच्या साथीनं मैदानावरती रोहित खेळतोय. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय, यावेळेस देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. खरं तर गॅप शोधण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त केला बॅटर रोहितनं या बॅटमध्ये, कारण त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिलं तर आतापर्यंत जवळजवळ 5 चौकार आपण पाहिलेत आणि 5 चौकाराच्या साथीनं त्याला देखील चांगले बॅटिंग केले. या मॅचमध्ये नवीन खेळाडू मैदानावरती बाबेश आता दाखल झालाय. चांगली बॅटिंग बाबेशला करावी लागेल या मॅचमध्ये, कारण दामत संघ देखील एक मोठा संघ, याच परिसरातून तो संघ बिलॉंग करतो आणि नेहमीच एक मोठी नाईट टुर्नामेंटचे दमदार आयोजक म्हणून खुरम नझर यांच्याकडे पाहिलं जातं आणि क्रिकेटचा भरपूर अभ्यास आहे त्यांना. सध्याच्या घडीला इस्टेच्या मागे तुम्हाला ते पार मिळतील. या मॅचमध्ये भरपूर चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण षटक क्रमांक दुसरं घेऊन अतिशय आलेत. गोलंदाजी मार्कवरती दरम्यान डॉट बॉल, सुटकेचा मोकळा निश्वास आता या मॅचमध्ये सोडला गोलंदाज अतिशनं, कारण पहिल्या षटकामध्ये जवळजवळ 22 धावा खर्च केल्या. इथे ऑन साईडला बळबळाय, पुन्हा एकदा गॅपमध्ये खेचला, स्क्वेअर लेगला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. थोडेसे नाराज देष्टे रक्षक, कारण ते सांगतात ऑफ स्टिक वरती चेंडू ठेवायचं, परंतु बॉल लेग स्टिक वरती, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. गोलंदाज आतिश इथे देखील ऑन साईडला बळबळ आहे. पुन्हा एकदा लॉंगॉनला बॉल चालला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित, काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. दुसरी धाव एक पडण्याचा प्रयत्न होता. रोहितला तुम्ही पाहताय, रोहित मॅन प्रमाणे बॅटिंग त्याने केली आहे आणि सध्याच्या घडीला आपण पाहतो लगेच दुसरी धाव त्याने मैदानाच्या मध्ये एक पडली. 2 धावा इथे देखील जोडल्या जातील भरपूर वेगानं. या 2 धावा इथे मात्र एकवट जात आहेत. टीमची टोटल तुम्हाला 5 मॅच, स्कोर कार्डवरती धावा आतापर्यंत फलकावरती जाऊन पोहोचलेत 30 धावा. इथे ऑन साईडला खेचलाय, गॅपमध्ये खेचण्याचा प्रयत्न, लॉंगॉनला क्षेत्ररक्षक उपस्थित होते. 2 धावा मिळतील या शंकात नाही. या रोहितला तुम्ही पाहते जणू काही त्याच्या पायामध्ये आता स्प्रिंग ठोकल्यात की काय, अशा प्रकारची धावगती तुम्हाला पाहायला मिळेल. प्रचंड वेगाने या 2 धावा इथे एकपट गेल्या. धावफलक आता याच 2 धाब्याची साथीला पुढे सरकत असताना 32 धावफलकावरती जोडल्या गेल्या. खूप चांगली बॅटिंग या मॅचमध्ये तुम्हाला पार मिळेल. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून जवळजवळ 2 षटकाचा खेळ संपन्न झालाय. 10 धाबा खर्च करतो. पहिलं षटक खुरम नझर हाताळलं, त्यांना धाबा खर्च केला 32. सर्कलची पाबंदी होती, पूर्णपणे सर्कलचा भरपूर फायदा उठवला. इथे मात्र तब्बल 22 धाबा तिथे एकपडल्या आणि आता या दुसऱ्या षटकामध्ये षटक क्रमांक दुसरा ते देखील सर्कल पाबंदीचं होतं. इथे धाबा खर्च केल्या 10. गोलंदाज 30च्या माध्यमातून धावफलक 32, 32 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. सर्कलची पाबंदी, सर्कलची संचारबंदी आता पूर्णपणे अटपून लावली आहे. या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल दोन्ही बॅटरनं भरपूर चांगली बॅटिंग केली. सस्त्यामध्ये एका आकड्यावरती बाद झाला सलामीला आलेला श्रेयस, परंतु तरी देखील मैदानावरती काय फरक पडतो, कारण दोन्ही फलंदाज आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग करत असतात. टीमची टोटल 32 आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. सर्कलची पाबंदी संचारमध्ये आता पूर्णपणे हटपून लावली आहे आणि आता धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल 32 आकड्यावरती पोहोचल्यानंतर षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाज दाखल झालाय गोलंदाजी मार्कवरती. अफजल हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 घेऊन दाखल झालाय. पहिला बॉल, अफजलचा पहिला बॉल ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑन साईडला बळवलाय. फाईन लेग क्षेत्ररक्षक उपस्थित होते, दरम्यान चेंडूला त्याने अडवलाय. आपल्या संघासाठी काही धाबा वाचवल्यात. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित होता. खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिथे तुम्हाला पाहायला मिळालं. हमजा होते तिथे, बॉलला त्याने अडवला, दरम्यान एक सिंगल धाव इथे मिळेल आणि धावफलक 33 आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळतो. फुलटॉस होता, ऑन साईडला खेचून मारला, स्क्वेअर लेगला खेळाडू उपस्थित, कॅच ड्रॉप. पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच हे समीकरण आम्ही नेहमीच सांगितले, परंतु इथे झेल ड्रॉप झालं. दरम्यान झेल सोडलाय कोणाचा, तर 3ऱ्या क्रमांकावरती आलेला खेळाडू बाबेशचा झेल सोडलाय. 3ऱ्या नंबरवरती आलेला खेळाडू नेहमीच घातक
असे मानलं जातं, कारण भरपूर चांगली बॅटिंग ते नेहमीच करत असतात. परंतु या मॅचमध्ये तुम्ही पाहता आता हा झेल सोडलं, याची किंमत मोजावी लागेल का टीम दामस संघाला, हे चित्र देखील येणाऱ्या काही काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. इथे देखील फुल टॉस पुन्हा एकदा ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये 2-2 मोठी दरी होती, त्या दरीला भेदून दुभागून चिरत फाडत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. चौकार ठोकला. रिव्हर्स अटेम्प्ट केले, वार शॉट. क्रिकेटचा क्लास तुम्हाला पाहायला मिळतोय. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर पॉइंटच्या दिशेला पाहिलं होतं. क्षेत्र मोकळं आहे, त्या दिशेला फक्त पुश करो खुश रो, ही परिस्थिती आपण पाहिली. बघता बघता बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. या आपल्याला देखील चेंडू घनगत राहिला. दरम्यान एक सिंगल इथे एक वेळ जाईल. षटक क्रमांक तिसरा वारगस असताना या तिसऱ्या षटकाचा देखील भरपूर समाचार घेतला, कारण 5 चेंडूचा खेळ संपन्न झाला. आतापर्यंत आपण पाहतोय 11 धाबा खर्च करत असताना गोलंदाज तुम्ही पाहताय अफजल अली. गोलंदाजी मार्कवरती 2 चौकार तिथे वसूल केले. 3 वेळा सिंगल धाव आपल्याला पार मिळेल. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे या मॅचमध्ये. धावफलक प्रचंड वेगानं पुढे सरकत असताना इथे देखील घुटना टेक सिक्सर देख असाच म्हणावं लागेल. बिगिट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. तर मान षटक क्रमांक तिसरा समाप्त झालं आणि आता 3 षटकाच्या अंती टीमची टोटल जाऊन पोहोचले. स्कोर कार्डवरती धावा धावफलकावरती जोडल्या जातील. आतापर्यंत 43 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. ड्रिंक्स मॅन जातात मैदानाच्या आतमध्ये. आपल्याकडे वेळ आहे, आपण देऊया डीजे मॅचला एक सुवर्ण संधी. ऐकूया एक चांगलं संगीत. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज अतिश आला. सेकंड स्पेलमध्ये हा गोलंदाज तुम्हाला पार मिळेल. आणि पहिल्या बॉलवरती यष्टिरक्षक बीट झाला. दरम्यान चौकार येतोय पंच बाईकच्या स्वरूपात ना.
बॅट कट. ओके. सत्तेचाळीस धाबा धावफलकावरती जोडले गेले आतिश. राईट मोर द विकेट. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. अजून एक चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा एक मोठा फटका पाहायला मिळतो. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. बॅटिंग करतोय. दुधारी अस्तर आता चालवत असताना, कारण मद्राच्या आत्मा त्याला माहिती आहे वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज आतिश. त्याच्यावरती आक्रमण चालवलंय. सरक 2 बॉल 2 चौकार वसूल केलेत. बॅटर तुम्ही पाहता मद्रावरती रोहित दाखल झाला. रोहित मान प्रमाणे त्याची बॅटिंग तुम्हाला होते आणि आता इथे सलग 2 वेळा चौकार त्याच्या बॅटमधून पार मिळतील. धावफलक भरपूर वेगानं आता पुढे सरकत असताना टीमची टोटल 51 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑनला बॉल चालला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित. सिंगल मिळेल. सिंगल मिळेल. सिंगलपेक्षा जास्त काही नसणार आहे. सिंगलच्या जोरावरती टीमची टोटल आता पुढे सरकत असताना धावफलक 52 या आकड्यावरती तुम्हाला जरूर पार मिळेल. जे के शेलू अर्थातच जय कोलंबा माता क्रिकेट संघ शेलू आयोजित छत्रपती चषक जाणता राजा यांच्या नावानं ही स्पर्धा तुम्हाला जरूर पार मिळेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं ही स्पर्धा आपल्याला सातत्यानं पार मिळते. इथे देखील टप्पा पडला. आपटी बाहेर टाकण्याचा प्रयत्न होता. पंचाकडे पाहिलं होतं आश्रयभूत नजरेनं, परंतु पंच सहमत नव्हते. दरम्यान डॉटबॉलची आता समाप्ती होत असताना आपटी देण्याचा प्रयत्न जरूर होता. जवळजवळ थोडंसं हाईट घेतली होती चेंडूला, परंतु सरळ निघून चाललं रक्षकाच्या हातामध्ये. डॉटबॉलची समाप्ती होत असताना गोरदास जे होतं पुन्हा एकदा आतिश. राईट मोर द विकेट. इथे देखील पुन्हा एकदा बेगावरती स्वार असलेला गोलंदाज वेगाने बीट करतोय. सलगचा दुसरा बॉल तुम्हाला निदा पाहायला मिळेल. टप्पा पडला. बरदा वेगाने बॉल निघून चालला यस्ती रक्षकाच्या हातामध्ये. सलगचा दुसरा डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच अजून एक मोठा सामना तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. आज खरं तर कर्जत तालुक्यातील नव्हे तर बदलापुरातून देखील एक संघ या मैदानावरती आपल्याला खेळताना दिसणार. मोठी मॅच तुम्हाला दुसरे देखील पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज होतोय. हा ट्रॅकर होता. ऑन साइडला पूल केलाय. बॉलला केलाय गोल. बॉल चाललाय डीप स्कोर बाउंड्री लाईनच्या बाहेर. दे धमाका षटकार. टीमची टोटल आतापर्यंत स्कोर कार्डवरती 64 धावा आणि रोहित वैयक्तिक खेळतोय. 15 चेंडू आणि 46 धावांवरती बॅटिंग करतोय. एकदा जोर टाळ्या. 4 धावेपासून तो अर्धशतकापासून वंचित असेल या मॅच मध्ये. चांगली बॅटिंग करतोय. ड्राईव्ह केलाय. इथे मात्र फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरला. गॅप मोठा नाही. धावांचा तोटा. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 16 चेंडू मध्ये 50 धावा रोहितच्या बॅट बघून. रोहित एकदा बॅट दाखवायचे आणि अभिवादन स्वीकारायचं. का बॅटिंग करतोय.
टाळांचा गजर तुम्हाला साधताना पार मिळेल. रोहितच्या बॅटिंगसाठी तो सलामीला दाखल झाला आणि मी आधीच म्हटलं होतं रोहित मान प्रमाणे बॅटिंग त्याची आपल्याला जरूर पार मिळते. का बॅटिंग करतोय. 16 चेंडूमध्ये 50 धाबा त्याच्या बॅटपासून त्याने झळकावल्या आणि अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार आला. धावफलक जाऊन पोहोचलाय 68. अजून एक चांगला फटका. गोपणी सारखी बॅट फिरवली आहे. क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑफच्या मधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. मैक्षिक 74 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. इथे देखील फुल टॉस. इथे देखील घडले काय. बॉल मात्र बघता बघता बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर सिग्नल 22च्या स्वरूपात चौकार. धाबा कशा येवत धाबा येणं जरूर आहे. त्यासाठी आपण पाहतो आता इथे चौकार ठोकलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय. टीमची टोटल 78 या आकड्यावरती तुम्हाला जरूर पार मिळेल. 56 धावांवरती बॅटिंग करतोय रोहित. इथे फटका चांगला आहे. ऑन साईडला बळबळला आहे. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. भरपूर वेगाने बॉलला त्याने थांबवलाय. दरम्यान 2 धाबा इथे देखील मिळतील. आता तिसऱ्याचा प्रयत्न चालवलाय. 3 धाबा मात्रच्या आतमध्ये भरपूर वेगाने पडल्या गेल्या. धावफलक टीमची टोटल आता या 3 धाब्याच्या साथीने पोहोचेल. स्कोर हॅलो मैचिक 81. 81 धाबा. इथे घडले काय पाहावं लागेल. भरपूर वेग होता या बॉलवरती. टप्पा पडल्यानंतर भरपूर वेगानं निघून चालला बॉल विस्तीरक्षकाच्या हातामध्ये. दरम्यान षटक क्रमांक आपण पाहतोय जवळ समाप्त झाले. ते म्हणजे 5वं आणि धावफलक जाऊन पोहोचते. टीमची टोटल स्कोर कार्डवरती आतापर्यंत 81 धावा आणि आता 82 धावाचं टार्गेट तुम्हाला या मॅचमध्ये पाहायला मिळेल. परंतु रोहितचा खेळ आवडला असेल ना एकदा जोरदार टाळा व्हायला हरकत नाहीये. का बॅटिंग केली आहे. रोहित नावाचं वादळ सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये घुंगावलंय आणि आता शेवटचा बॉल देखील तुम्ही पाहता तो राहिला बॅटरच्या नाबू